महाराष्ट्रात लोकांना फार कुतूहल आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मराठी माणसाबाबत नेमकी भूमिका काय आहे। इथे एक प्रश्न असा आहे राज की तुम्ही महाराष्ट्राचं म्हणून एक राजकीय कल्चर निर्माण झालेलं आहे, राजकीय संस्कृती निर्माण झालेली ती 1 मे 1960 नंतर हळूहळू त्याची उत्क्रांती होत गेलेली आहे। आज तुम्ही बघितलं तर प्रत्येक राजकीय पक्ष हा सर्व प्रकारच्या लोकांना, सर्व राज्यातल्या लोकांना, म्हणजे प्रत्येक भारतीय जनता पक्ष घ्या, भारतीय जनता पक्षाचे उत्तर भारतीय पदाधिकारी भरपूर आहेत, जैन गुजराती भरपूर पदाधिकारी आहेत, त्यामुळे मधु चव्हाणांकडून शेट्टीनं बसवलं त्याने, किंवा आता म्हणजे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग झालेले आहेत। म्हणजे सर्वत्र पुण्यामध्ये तर अशी परिस्थिती आहे की काँग्रेसचे महत्त्वाचे सगळे पदाधिकारी अमराठी आहेत। या सगळ्या, पण हे केवळ काँग्रेस पुरतच मर्यादित नाही, भाजपमध्ये आहे, शिवसेनेमध्ये उपशाखा प्रमुख सगळे उत्तर भारतीय। आता इथे तुम्ही वेगळ्या प्रकारे जेव्हा बोलता, नाही बरेचसे म्हणजे उत्तर भारतीय बरेचसे उपशाखा प्रमुख आहेत, आणि यातला मर्म हे आहे, मुद्दा हा आहे की सर्व राजकीय पक्षांनी या प्रकारचं कल्चर महाराष्ट्रामध्ये आता स्वीकारलेलं आहे। तर तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने पाहता की या प्रकारच्या बदललेल्या कल्चरमध्ये पुन्हा आपण जो मुद्दा घेतो तो पुढे नेणार आहे, आपल्याला राजकीय भवितव्य निर्माण करणार आहे का मागे नेणार आहे की काय होणार आहे? तुम्ही कसं? माझ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं अस्तित्व ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। प्रत्येक गोष्ट ही काही नगरसेवक, आमदार आणि खासदार याच गोष्टीवरती आपण तपासून घेतली पाहिजे अशाला काही भाग नसतो। राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी असतील। प्रश्न असा आहे, गुजरातची निवडणूक ही गुजरात स्वाभिमानाच्या मुद्द्यावरती निवडली जाते। नरेंद्र मोदी हा मुद्दा लावतात, हिंदुत्व विसरून गेले आणि गुजरातचा अभिमान, गुजरातचा स्वाभिमान याच्यावरती ते इलेक्शन लढवतात। बाकीची राज्य स्वतःच्या भाषेवरती, स्वतःच्या मुद्द्यावरती इलेक्शन लढवतात। आपल्याकडचेच फक्त पिचल्या पाटकण्याचे आहेत, नको तिथे लाचार व्हायचं। 10.5 पावणे 11 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये आजही 8.5 पावणे 9 कोटी मराठी जनता राहते। ती 8.5 पावणे 9 कोटी मराठी जनता तुम्हाला महत्वाची वाटत नाही, तुम्हाला 1.5 पावणे 2 कोटी बाहेरून आलेल्या लोकांचं महत्व वाटतं तुम्हाला। आज महाराष्ट्र राज्याचा कायदा आहे की 80% स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत। होतंय का तसं? इथल्या स्थानिक भूमिपुत्राला माहिती तरी असतं का कुठचे कारखाने येतात आणि कुठे नवीन जॉब्स आहेत? चला तुम्ही आणि आपण मिळून ह्या प्रश्नाला हात घालूया। सिक्युरिटीच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल, आपण अशा ज्या सिक्युरिटी चालवणारी जी लोक असतील ना त्यांची जाऊन मानगुट पकडू, सतीश चतुर्वेदीपासून कृपाशंकर सिंगांपर्यंत पाठिंबा आहे। ऐका 1 मिनिट, या सगळ्यांची मानगुट पकडू, पण त्याच वेळेला आपल्याला सुरक्षा रक्षक म्हणून मराठी मुलं पाहिजेत। एकच गोष्ट लक्षात घ्या की परप्रांतातनं लोक येत आहेत, ही लोक इकडे येत आहेत, ही का येत आहेत? कारण इकडे पोकळी निर्माण होते, आणि आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की मराठी माणसांनीच इकडे आता काम केलं पाहिजे। हे ज्या वेळेला इथली जागा इथल्या सगळ्या भरल्या जातील त्यावेळेला बाहेरच्या इकडे जागाच राहणार नाही, आणि ही तयारी आपण केली पाहिजे। मराठी माणसाच्या आतला राग ही गोष्ट कधीतरी बाहेर काढायलाच पाहिजे की नाही, की सगळ्याच गोष्टी कसं आलं आतापर्यंत हीच गोष्ट होत राहिली, आणि मग मतांचं राजकारण, नोटांचं राजकारण याच्यावरतीच हे सगळे मुद्दे बाजूला पडले आणि मराठी माणूस बाहेर फेकला गेला। मी जी गोष्ट करतोय ही जर उद्या मराठी माणसाला पटली तर त्याच्याच भल्याचं आहे ते। शेवटी महाराष्ट्र राज्य कोणासाठी म्हणून ओळखलं जाणार आहे? मराठी माणसासाठी की अजून कोणासाठी? शेतकऱ्यांचा विषय घेतला, शेतकरी कोण आहेत? परप्रांतीय आहेत। शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे कोणी लक्ष घातलेलं आहे? आज महाराष्ट्रामध्ये सातत्याने आत्महत्या होत आहेत। हे भूमिपुत्र आपण जर म्हटलं तर खरे भूमिपुत्र ते आहेत, कारण ते पूर्णपणे भूमीशी संबंधित असतात। पण असा महाराष्ट्राचा खरा भूमिपुत्र आत्महत्या करतोय तो मराठी नाहीये का? आता मी येत्या 31 तारखेला, जास्त लांब नाही, ठाणे जिल्ह्यामध्ये कुपोषणग्रस्त भागात जाणार आहे। आतापर्यंत ह्या मोसममध्ये तिकडे सरकारी आकड्याप्रमाणे 290 बालकं मृत्युमुखी पडली। काल तिकडे 3 बालमृत्यू झालेले आहेत। ही जी बालकं मृत्युमुखी पडतायत हे आदिवासी असले तरी मराठी नाही आहेत का? या सगळ्यांना जर अशा परिस्थिती, अशा अवस्थेमध्ये जर का आपण नुसतं सोडून दिलं आणि नुसतं आपण मराठी की मराठी नुसता मुद्दा लावून धरला, चर्चेतनं काही होणार नाही। आपल्याला खूप प्रयत्न करून मराठी माणसाची मानसिकता पण तेवढी, मी तर मागे सुद्धा एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की मराठीवरती चर्चा करण्याचे आता दिवस नाही आहेत आणि वेळ नाहीये। आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे, आपल्यामध्ये तेवढा एक गर्व असला पाहिजे, आणि आपण या थाटात राहिलं पाहिजे की मी मराठी आहे, हिम्मत असेल तर मध्ये येऊन दाखव। उद्धव ठाकरेंना खास एक प्रश्न विचारला होता, ज्या प्रश्नाभोवती 2 महिन्यापूर्वी मुंबईत आणि महाराष्ट्रात वादळ उठलं होतं। मुंबईत आणि महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या देशात, तो म्हणजे छठपूजेचा। छठपूजेवरचा प्रश्न जेव्हा उद्धव ठाकरेंना विचारला तेव्हा उद्धव ठाकरेंनी जे उत्तर दिलं ते स्वतःमध्येच पुरेसं बोलकं आहे, ते आपणच पहा। मुंबईत यापुढे छठपूजा झाली पाहिजे की झाली नाही पाहिजे?
त्याच्यावरती सर्व पक्षाच्या लोकांनी बोललं पाहिजे. तुमचं व्यक्तिगत नाही, तुम्ही सगळ्या- तुमच्या पक्षाच्या काय भूमिका मी आहे? सांगतो ना तुम्हाला, सगळ्या पक्षाच्या लोकांनी याच्यावरती बोललं पाहिजे. कारण नुसतं एका पक्षाला याच्यात कात्रीत सापडून पकडून चालणार नाही. सगळ्या पक्षांनी याच्यावरती बोललं पाहिजे. आणि त्यावेळेला मग मात्र जर का आपले जर काही व्यवसाय असतील, आपल्या जर काही कंपन्या असतील, तर तिथून सुरू केलं पाहिजे. अगदी मी बांधकाम व्यावसायिक असेल तर माझ्याकडचा गवंडी सुद्धा मग मराठी पाहिजे. तिकडे परप्रांतातनं आलेला माणूस असेल तर तो बिहारी चालतो आणि छटपूजेला मी विरोध करतो. हे असे तुम्ही उदारमतवादी आहात त्या उदारमतवादी नाही. मी म्हणेन की याच्यात स्पष्ट भूमिका पाहिजे. आपला दाखवायचा तुमची चेहरा. स्पष्ट भूमिका काय आहे? माझी स्पष्ट भूमिका हीच आहे, जर मला विरोध करायचा असेल तर मला स्वतःपासून सुरू केलं पाहिजे. मग माझे सगळे सहकारी, माझ्या कंपन्या इथून सगळ्या सुरू केलं पाहिजे. माझ्या कंपन्यांमध्ये जर का मी डेव्हलपर असेल तर मग तिकडे अमराठी चालतात. जर का मी बांधकाम व्यावसायिक असेल तर त्या बांधकाम व्यवसायामध्ये अमराठी चालतात. आणि मग नुसतं राजकारण म्हणून मी विरोध करतो नाही, मग तिकडे पण मराठी कर, मग इकडे मी तुझ्या छटपूजेच्या विरोधाला मी पाठिंबा देईन. या व्यतिरिक्त मराठी माणसाच्या प्रश्नासाठी, मराठी पाट्यांसाठी रस्त्यावर उतरणार का शिवसेना, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, तेही पुरेसं बोलकं आहे. कायदा आहे, कायदा तुमच्या बाजूला आहे, सत्ता महानगरपालिकेमध्ये तुमची आहे. कमिशनर जे जयराज फाटक आहेत त्यांनी आदेश काढलेले आणि या अगोदर शिवसेनेने अनेक आंदोलनं केलेली आहेत. तरीही कोडगेपणाने अनेक म्हणजे लक्षावधी लोक आपल्या आस्थापनं, संस्था आणि दुकानं यांच्या पाट्या बदलत नाहीत. मुंबईचं बॉम्बेच लिहितात. या सगळ्या ज्या गोष्टी होतात त्याच्यावर रस्त्यावर उतरून आता म्हणजे निवेदनं झाली, कायदा झाला, कायदेशीर रीतीने तुमच्या आयुक्तांनी आदेश काढले, यानंतरही त्यांना कशाचेच भयभीती वाटत नाही. यावेळेला शिवसेना रस्त्यावर उतरून याला उत्तर देणार का नाही? ही एकटी जबाबदारी मी तर घ्यायला तयार आहेच. मला कशाची लाज वाटण्याचं कारण नाहीये. किंबहुना माझ्यावरती कदाचित मला माहित नाही आरोप आहेत का माझी स्तुती आहे. मी शांत, संयमी, सौम्य वगैरे 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 सगळं म्हटलं जातं. ही स्तुती आहे. तर अशा माणसाकडनं तुम्ही ही अपेक्षा करताय मला माहिती नाही. पण हे करायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही. पण ज्यांना नुसतं सांगून कळत नाही त्यांना शेवटी कायद्याचा बडगा आहेच. कायद्याचा बडगा जर का राबवायला प्रशासन असमर्थ ठरलं तर शिवसेना आहे.